प्रचार संपला, निवडणुका झाल्या, दिलेल्या वचनांचं काय, आश्वासनांचं काय? आता वेळ आली आहे प्रश्न विचारण्याची. आता वेळ आहे कामावर बोलण्याची. एसबीपी न्यूज घेऊन आला आहे एक विशेष कार्यक्रम, रोड मॅप विकासाचा. आज या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत आंबेगाव तालुक्याच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या प्रियंका वाघ. नक्की त्यांचा विकासाचा रोड मॅप काय आहे पाहूया. नमस्कार प्रियंका ताई. निवडणुका पार पडल्या, प्रचार झाला, सगळी यंत्रणा थंडावली. आता कामाचं बोलूया. तुमचा पंचायत समिती गण हा लक्षवेधी ठरला, प्रतिष्ठेचा विषय बनला. तुमचा 1540 मतांनी विजय देखील झाला. पहिल्या फेरीपासून तुम्ही अंतिम फेरीपर्यंत आघाडीवरती होत्या. तुम्हाला घवघवीत यश देखील मिळाले. पण ही सगळी गोष्ट झाल्यानंतर आता कामाचं काय? कसं असणार आहे तुमचं व्हिजन पुढचं? तसं सर्वप्रथम सर्व मतदारसंघाला माझ्या प्रियंका ताईंकडनं खरंच मनापासून आभार मानते मी सर्वांचे. कारण 2 महिन्यापूर्वी मला माहितही नव्हतं की मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे. हा माझा प्रवास माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि या महत्वाच्या प्रवासामध्ये सर्वांनी मला पाठिंबा दिलाय, त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवलाय, म्हणून सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानते. आणि आता पाहिलं, आता खरंच कामाची वेळ आलेली आहे की लोकांनी खरंच विश्वास दाखवलाय, तर 5 वर्ष आपल्यावर त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून कामाची रूपरेषा नक्कीच आखावी लागणार आहे, आखलेली आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू झालेले आहेत. त्यामुळे मी सांगते की नक्कीच 5 वर्षानंतर लोकही आपल्याला सांगतील की ताईंनी काय काम केलंय, काय नाही केलंय. आणि नक्कीच त्या ठिकाणी फक्त एवढंच मला सर्वांना सांगायचंय की आपली जी काही कामं आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या ठिकाणी आम्ही नक्कीच तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमचा रोडमॅप विकासाचा कसा असणार आहे? कारण आता आमच्या शोचं नाव देखील रोडमॅप विकासाचं आहे. तुमचा 5 वर्षाचा रोडमॅप काय असणार आहे? तुमच्या भागातील ज्या समस्या आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे? सर्वप्रथम ताईंचं मी अभिनंदन करते की त्यांनी नवीन जे आपलं ऑफिस सुरू केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करते. आणि आज त्यांचाही विकास चालू आहे या दिशेने, म्हणून त्यांचा असाच विकास चालू राहावा म्हणून मी त्यांना शुभेच्छा देते. तर आता गावाच्या विकासाबाबत म्हणाल तर गावात जेव्हा आम्ही प्रचारादरम्यान फिरत होतो तेव्हा बऱ्याच गावकऱ्यांनी, बऱ्याच लोकांनी समस्या मांडल्या होत्या की ताई, इथे पाण्याची गरज आहे, इथे विजेची गरज आहे. आज बिबट्यांमुळे काहीतरी त्रास होतोय आम्हाला, बाहेर पडता येत नाहीये, रात्री पाणी भरावं लागतं, असे जे त्यांचे प्रश्न आहे, नक्की त्या खोलात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ते प्रश्न त्यांनी आम्हाला अगदी जेव्हा प्रचारादरम्यान गेलो म्हणून सांगितले. म्हणून सर्वांना सर्वप्रथम विनंती आहे की आपला जो काही प्रश्न आहे तो लेखी स्वरूपात, आपण ज्या ठिकाणी कार्यालय उभं करणार आहोत त्या ठिकाणी नक्कीच लेखी स्वरूपात सांगा, मग त्याची अंमलबजावणी नक्कीच होईल. तुमच्या पंचायत समिती गणात नेमक्या समस्या कोणत्या आहेत, प्रकर्षाने त्या सोडवल्या पाहिजे, त्याला प्रथमतः प्राधान्य दिलं पाहिजे? काय वाटतं, कोणत्या समस्या तुम्हाला आज भेडसावत आहेत? तसं पाहायला गेलं ताई, ह्या क्षेत्रात माझं पाऊल पहिलंच आहे. अजून पंचायत समिती अंतर्गत जी कामे आहेत त्याचा मी अभ्यास करत आहे. मी त्याचा कोर्सही वेगवेगळा लावलेला आहे. आज मला स्वतःला समजून घ्यायची आहे ही यंत्रणा, म्हणून मी कार्यशील राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज जेव्हा प्रचारादरम्यान समस्या सांगितल्या त्या माझ्या कानावरती आहेत. मला पाहायचं म्हणाल तर आज सगळ्यांनी लेखी स्वरूपात दिल्या तर मी त्याच्या ठिकाणी प्रखरतेने पाहू शकते. ज्या माझ्या डोळ्यांना दिसतील त्याच्यासाठी आता विभागांमध्ये फिरण्याची गरज आहे. ज्या कानावर आल्या तेवढ्याच समस्या मला माहिती आहेत. आणि थोड्या समस्या काही शाळांच्या आहेत, त्या सुद्धा जेव्हा आता जेव्हा सांगतील लोक की हे करण्याची ताई आपल्या विभागामध्ये आवश्यकता आहे, तेव्हाच आम्ही त्या प्रश्नांकडे पाहू शकतो. पाणी, रस्ते, आरोग्य, शेती, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या 5 वर्षात पूर्ण होणार आहेत. पण पहिल्या वर्षभरात तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य द्याल? वर्षभराचा विचार कराल ताई, आता पाणी, लोकांना पाणी त्या ठिकाणी खरंच गरजेचं आहे. त्यांच्या शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. मग तिथे पाणी का उपलब्ध नाही आहे, काय काय नक्की त्यांना समस्या आहे, त्या ठिकाणी पाणी येण्यासाठी या खोलात सर्वप्रथम मी शिरणार आहे की नक्की जाणून घेणार आहे की काय, आणि नक्कीच त्यांचा त्या विषय जो आहे पाण्याचा, तो त्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न. त्याच्यासाठी बऱ्याच लोकांची मला मदत घ्यावी लागली तरी मी सर्वांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी सगळ्यांच्या पर्यंत पोहोचणार आहे की आपल्याला ह्या विभागासाठी गरज आहे. दुसरा प्रश्न म्हणजे मला जाणवलेला आहे की आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज वार्षिक स्नेह संमेलनादरम्यान आम्हाला बोलवलं गेलं की ताई तुम्ही नक्कीच हजेरी लावा. तर आम्ही गेल्यावर लक्षात आलं की आपला पट हळूहळू कमी होत चाललेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळांचा. तर नक्की काय कारण आहे हे शोधण्याचं जास्त गरज आहे की नक्की त्या शाळेमध्ये पट का कमी होतोय. शिक्षणाची अडचण आहे,
पण मला आता पाहिलं मुलांचं अत्यंत हुशार मुलं आहेत आपली जिल्हा परिषदेची, खूप हुशार. म्हणजे एक एक मूल जर 5-5, 6-6 गाड्यांवरती डान्स करते तर त्याची स्मरणशक्ती किती चांगली असेल आणि ज्यांना जे मार्गदर्शन आहे ते किती उत्तमरित्या असेल. म्हणून हे लक्षात आलंय की तिथे जे देतायत शिक्षक त्याच्यात कमतरता नाहीये, म्हणजे शिक्षणाचा नक्कीच प्रॉब्लेम नाहीये तिथे. तर मग नक्की काय अडचण आहे हे पहिले पाहिलं गेलं पाहिजे. मला थोडंसं अडचण अशी जाणवतीये की लोकांना येण्या जाण्याचा त्रास होतोय. आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज वाहतुकीची व्यवस्था आपण जर केली, मुलांना नेण्या आणण्यासाठी एखादी व्हॅन, कमी किमतीत व्हॅनची व्यवस्था केली किंवा त्यांना अगदी वावग्या दरामध्ये तुमची नेण्या आणण्याची व्यवस्था आहे, किंवा जे एक्स्ट्रा क्लासेस मुलं लावतात, जे फीज भरून बाहेर लावतात खाजगी शाळांमधली मुलं, तर ते सुद्धा उत्तमरित्या आपण त्या शाळांमध्येच शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्याच शिक्षकांना बाहेर जायचं तर त्याच शिक्षकांना थोडंसं सांगितलं की मुलांच्या त्या त्या विभागाकडे तुम्ही लक्ष द्या, तर तेही होऊ शकतं. की अशा पद्धतीनं आपण काम जर करत राहिलो तर हळूहळू नक्कीच त्या शाळेचा ना पट वाढेल. फक्त अडीअडचणी काय आहेत हे समजून घ्यावं लागेल आपल्याला. ग्रामीण भागात अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे, यावर कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहे? लोकांना घरं बांधण्यासाठी जे आता घरं खूप छानरित्या लोकांनी खूप त्याच्यामध्ये बांधकाम केलेलं आहे, पण काही घरं अशी आहेत ते तिथे खरंच गरजेचं आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, म्हणजे आज घरकुल असतं, बऱ्याच योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत. प्रचारादरम्यान लक्षात आलंय की कुठली कागदपत्र पूर्ण नसतात म्हणून त्यांना निधी मंजूर केलेला असतो, किंवा त्यांचा कुठला तरी कागदच पूर्ण नसतात त्यांचे, एखादं आधार कार्ड नसतं, किंवा बऱ्याच गोष्टी असतात. तर नक्की त्यांनी फक्त लोकांनी आपल्या समस्या आपल्यापर्यंत घेऊन यावं, आपण तिथे त्यांची कागदपत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. शासनाकडनं त्या योजनेसाठी तुम्ही कसे बसाल, त्या योजनेमध्ये तुमचं सगळं कसं आपण ते करण्याचा प्रयत्न करणार की तुम्हाला त्या शासनाच्या योजना आणून तुमचीही प्रगती होईल आणि त्याने मग गावाची प्रगती होईल. ओके, आता आपण स्वतः महिला प्रतिनिधी आहेत, तर महिलांसाठी काय काम करणार आहेत, कोणत्या योजना आणणार आहेत, कशा पद्धतीने महिलांना सक्षम करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहे? आता तसं मी तुम्हाला मगाशी बोलले की आरोग्य विषय हा खूप महत्वाचा आहे महिलांसाठी, आणि आता आपल्या गावांमध्येही बचत गटाला भरपूर महिला त्या बचत गटामध्ये सामील आहेत. तर त्या बचत गटाद्वारे ना महिला उद्योगधंदा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज बऱ्याच ठिकाणी आता हे जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज जी अभियान आहे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम मला सांगायचे की माझ्या पंचायत समिती अंतर्गत 4 गावं आहेत, त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे 108 ग्रामपंचायतीमध्ये 21 ग्रामपंचायतींची निवड झालेली, 103 ग्रामपंचायतीमधून 21 ग्रामपंचायतींची निवड झालेली आहे, आणि त्यामध्ये रांजणी, वळती आणि खडकी आणि भराडी या गावांचा समावेश आहे. आणि सगळ्यात अव्वल आहे रांजणी गाव. तर मला सांगायचंय ते बचत गट भरपूर आहेत, बचत गटातील महिला उद्योगधंदे करत, तर त्यांना त्याच्यासाठी कुठला पाठिंबा लागणार आहे ह्याचा मी प्रयत्न करणार आहे की अजून कशा पद्धतीने त्यांचा तो उद्योगधंदे जे आहेत ते बाकीच्या गावांमध्ये, बाकीच्या ठिकाणी प्रसिद्ध होतील. आणि त्यासाठी माझी काही मदत लागणार असेल तर मी त्या ठिकाणी त्या महिलांसाठी 100% उपलब्ध राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी वेगवेगळी आपण आरोग्याची शिबिरं भरवण्याचा प्रयत्न करणार आहोत, की जेणेकरून त्यांची जनजागृती होईल की खरंच आज भरपूर रोग पसरत आहेत. त्याच्यासाठी महिला आज गर्भाशयाचा कॅन्सर म्हणाल तर त्यासाठी लसी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. थोड्या गावातल्या महिला आपल्या स्वतःची काळजी तेवढी घेत नाहीत. परिवाराची काळजी घेताना किंवा शेतात काम करताना त्या स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष होतं त्यांचं. त्यामुळे त्यांनी स्वतःकडे पण लक्ष द्यावं म्हणून मी अशी थोडीशी शिबिरं भरवायचा विचार करत आहे की त्याने त्यांची जनजागृती होईल आणि त्याच्यातनं काहीतरी मार्ग की त्यांना बऱ्याच आणि गोष्टीही कळतील की आपण काय केलं पाहिजे स्वतःसाठी आणि परिवारासाठी सुद्धा काय केलं पाहिजे. आता तुम्ही मगाशी म्हटलात की जिल्हा परिषद शाळेचा दर्जा जो खालावत चाललाय त्या संदर्भात मगाशी तुम्ही चर्चा केली, पण जिल्हा परिषद शाळेचा पटसंख्या कमी होत चालली आहे. दिवसेंदिवस खाजगी शाळांकडे लोकांचा कल वाढलाय, तर यावर काय उपाययोजना राबवणार आहेत, किंवा ज्यांची परिस्थिती नाहीये ते जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना घालू शकतील, ते इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घालू शकत नाही, पण ही पटसंख्या कमी होत चालली आहे त्यामुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत काही ठिकाणच्या, तर यासाठी तुम्ही काही उपाययोजना राबवणार आहेत का? सर्वप्रथम तर मला सर्वांना सांगायचंय की आज मी स्वतः म्हणजे जिल्हा परिषदेचे शाळेचे शिक्षक खरंच उत्तमरित्या ते शिक्षणदान म्हणजे मुलांना अगदी एक आणि 2 शिक्षक मिळून 4 वर्ग जर घेत असतील आणि त्यातील मुलगा जर मी आज
थोडासा माझा अनुभव सांगते तुम्हाला, की मी भोकरी वस्तील वळती गावातील भोकरी वस्तीतील स्नेह संमेलनात गेले होते शाळेच्या. तेथे फक्त एक महिला शिक्षिका आणि एक पुरुष शिक्षक आहेत. ते दोघेच मिळून संपूर्ण शाळा सांभाळतात. अच्छा. आणि त्यांनी तिथे मला खात्री दिली होती की ते आमच्या शाळेतील कुठल्याही मुलाला तुम्ही कुठलंही पान आणून दाखवा की त्याला वाचता येतंय की नाही, तुम्ही सांगाल, माझी खात्री आहे की तो वाचेल. आणि मी ते करून पाहिलं. त्या मुलांनी 30 पर्यंत, तिसरीच्या मुलाला 30 पर्यंत पाढे इतक्या व्यवस्थितरित्या येत आहेत. म्हणजे ज्ञानदान करण्याचं ते 100% काम करतायत. म्हणून शिक्षकांना बद्दल माझं काहीच दुमत नाहीये. ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. आणि राहिला प्रश्न पट खालवायचा, तर अगदीच खाजगी शाळांमुळे थोडासा पट खालवत चाललाय, की आज सगळ्यांना वाटतं की माझं मूल मोठ्या शाळेत शिकावं, म्हणजे ते जास्त चांगलं त्यांना थोडेसे आपले जे वेगवेगळे जे शिक्षणासाठी ज्या आता लाईक ऑलिम्पियाड्स असतात, त्या आपण हळूहळू जर आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणल्या, ज्या खाजगी शाळांमध्ये असतात, परत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे जे उपक्रम राबवले जातात खाजगी शाळांमध्ये, की सायन्स एक्झिबिशन म्हणाल तर, किंवा खेळाचे वेगवेगळे, म्हणजे आता तिथे कॅम्प असतात, फुटबॉल कॅम्प असते, बास्केटबॉल कॅम्प असते. हळूहळू आपण अशा पद्धतीचे खेळ, अशा पद्धतीच्या यंत्रणा हळूहळू जर आपण जिल्हा परिषदेच्या शाळेत आणल्या, तर नक्कीच त्या ठिकाणी बदल हा घडणार आहे. आज शाळेबद्दल लोकांचं खरंच दुमत नाहीये जिल्हा परिषदेच्या, पण आपण म्हणतो ना, आपल्या पाल्याला उत्तमरित्या आपण आपलं आयुष्य काढण्यास जाऊ देणार, आपण आपलं थोडंसं कमी जेवू पण आपल्या पत्त्याला चांगलं शिक्षण देऊ, अशा पद्धतीने लोक विचार करायला लागलेले आहेत. परत त्यांची नेण्या आणण्याची व्यवस्था होते. मग त्या ठिकाणी थोडंसं फीस जास्त का असू दे, लोक परिस्थिती नसतानाही द्यायला तयार झालेली असतात. पण त्या हळूहळू सुविधा ज्या खाजगी शाळांमध्ये आहेत, त्या आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला ना, तर नक्कीच त्यामध्ये बदल घडणार आहे. तरुणांच्या रोजगारासाठी किंवा कौशल्य विकासासाठी काय उपाययोजना असणार आहे? तरुणांसाठी कशा पद्धतीने तुम्ही उपाययोजना राबवणार आहे? आज सगळ्यांचं कौशल्य म्हणाल तर मला हे जाणवलेलं आहे की गावामध्ये कौशल्य खूप आहे. लोक खूप हुशार आहे. जर युट्यूबवर बघून महिला पाककला शिकू शकतात, युट्यूबवर बघून मुलं डान्स शिकू शकतात, आज मेहंदी शिकू शकतात मुली, तर नक्कीच ते त्या ठिकाणी तयारी आहे त्यांची मेहनत करण्याची, फक्त त्यांना व्यासपीठ मिळत नाही आहे. तर रोजगारासाठी म्हणाल तर आज शिक्षण सर्व घेत आहेत. सर्व आपल्या गावातील जो तरुण वर्ग आहे तो खूप प्रमाणात शिक्षण घेत आहे, पण त्याला त्या प्रमाणात व्यासपीठ निर्माण होत नाहीये. तर आपण शहरामध्ये जे आपल्या कंपन्या आहेत, बऱ्याच जे रोजगार उपलब्ध करून देतात, त्यांना नक्कीच गावाकडे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. रोजगार मेळावे भरण्याचा प्रयत्न करणार आहोत, की त्या ठिकाणी एखाद्याचं मार्कशीट बघून की हा उत्तमरित्या त्या ठिकाणी तो मुलगा उत्तमरित्या शिक्षण घेतलेला आहे, पण तो त्या ठिकाणी इलिजिबल आहे की नाही, अशा कंपन्या जेव्हा त्या आपल्या गावांमध्ये येतील, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले जातील, तर नक्कीच आपल्या गावातील बरीच मुलं त्या ठिकाणी नोकरीसाठी 100% सिलेक्ट होतील आणि आपल्या गावाचाही त्याच्यामुळे विकास होईल, हे नक्कीच आहे. म्हणून आपण बरेच रोजगार मेळावे घेणार आहोत, असा विचार आहे मनात. ओके. तुम्ही विरोधी पक्षाच्या प्रतिनिधी आहेत. आता तुम्हाला विकास कामांसाठी निधी आणायला खूप खटाटोप करावा लागणार आहे. हा कसा करणार मग तुम्ही? कसा निधी ओढून आणणार किंवा कशा पद्धतीने तुम्ही काम करणार लोकांसाठी? आता तुम्ही म्हणालात ताई, की मी प्रचारादरम्यानही माझ्या भाषणांमध्ये सांगत होते, की जेव्हा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ज्या निवडणुका असतात, तर माणसाने खरं माणूस बघूनच, म्हणजे आज जनतेला तेव्हाही मी सांगत होते, की माणूस बघूनच आपण मतदान केलं पाहिजे. आणि नक्कीच आज या ठिकाणी जेव्हा पक्ष म्हणून मी राजकारण म्हणून कधीच या क्षेत्राकडे पाहिलं नव्हतं आणि नाही पाहत. त्यांनी आम्हाला मत दिलेलं जरी असलं तरी त्यांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवलेल्या आहेत. आणि विरोधी पक्षनेते म्हणाल तर आज जर आपलं ध्येय स्पष्ट आहे, आपल्याला काम करण्याची इच्छा आहे, आणि नक्कीच मोठे नेते देखील कामासाठीच त्या ठिकाणी, आज आपले जे सभापती झालेले आहेत, जे काळे बुवा, त्यांनाही खूप मोठा अनुभव आहे. आज त्यांनाही आम्ही कुठलीही कामं त्यांच्याकडे घेऊन गेले तरी 100% ते त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणार आहे, मला खात्री आहे. कारण आज लोकांना मदतीची गरज आहे, लोकांच्या कामाची गरज आहे, आणि त्यांनाही ते जाणवेल की आता लोकांना कामाची गरज आहे, तर ते 100% तिथे सहकार्य करतीलच. यालाच जोडून माझा एक प्रश्न आहे, तुम्ही राहायला इथं नसता, तुम्ही राहायला पुण्याला असता. बरोबर. जर तुम्ही राहायला इथं नाहीये तर तुम्ही लोकांच्या समस्या जाणून कशा घेणार? आता ताई म्हणाल तर आता पुणे तसं खूप दूर राहिलेलं नाहीये, मी पुण्यात राहत असली तरी. आणि आता परंतु आता ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. पुण्यात यायचं म्हणजे पूर्ण दिवस
जातोच. मग आता सर्वप्रथम तर मी सांगते की आपण कार्यालय मध्यवर्ती कार्यालय उघडणार आहोत. त्याचं यंत्रणा चालूच आहे आणि त्या दरम्यान सगळ्यांनी आपल्या लेखी स्वरूपातील त्या ठिकाणी समस्या आपल्या येऊन लेखी स्वरूपात द्यायच्या आहेत. त्या नक्कीच त्या ठिकाणी निरसन करण्यासाठी आजही बघा ना, आज रविवार असला तरी 3 दिवस झाले मी 6-7 दिवसाचे 6-7 कार्यक्रम करते आणि त्या लोकांचा आनंद चेहऱ्यावरचा बघाल ना, तर ताई तुम्ही विसरला नाहीत. तुम्ही आमच्या सुखदुःखात आलेला आहे, ती तिथे आनंदात दिसते. तो नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. माझे पती केतनदादा वाघ ते तर बाकीच्या दिवसांना सुद्धा कुणाच्या दशक्रिया असू दे, कुणाचं लग्न समारंभ असू दे, कुणाच्या काही समस्या असू दे, त्या ठिकाणी ते नक्कीच हजर राहतात आणि आता मीही प्रयत्न करणार आहे. आणि जरी मी इथं राहत नसले तरी खरं सांगायला गेलं तर लोकांच्या समस्या सोडवायचं म्हणाल तर ठिकाण महत्वाचं नाहीये. आज पुण्यात बसून सुद्धा लोकांच्या एका फोनवर सुद्धा कामं होतात. आज बघा ना, एखाद्याचा ऍक्सिडेंट रस्त्यात झाला तर त्या ठिकाणी मला फोन आला तर पहिले तिथे हॉस्पिटल तयार ठेवण्याची जबाबदारी माझी राहणार आहे, केतन दादांची राहणार आहे, की तिथे यंत्रणा तयार ठेवण्याची, की आमचं माणूस येते तिथे. यंत्रणा तयार असेल तर माणूस कुठूनही कुठेही येऊ शकतं. म्हणजे म्हणून मला सांगायचंय, काम आज रस्त्याचं जरी मला गावच्या काम करायचंय तर मी यंत्रणा जर तिथे कार्यरत ठेवलेली असेल तर मी तिथे नसली तरी काम होणार आहे. तुमच्या मतदारसंघातील लोकांना विकासाच्या दृष्टीतून काय आज वचन द्याल तुम्ही? आज मतदारसंघातील लोकांना मी सांगते एवढंच, की 5 वर्षानंतर खरं हे उत्तर मला माझा मतदारसंघच देणार आहे, की ताई तुम्ही काम काय काय केलं. आज मी ह्याबद्दल मी नाही सांगणार, माझा मतदारसंघच सांगेल आणि त्यांना एवढंच सांगते, की तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्याला 100% पात्र राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि फक्त तुमच्याकडे ही विनंती आहे माझी, की माझ्या नजरचुकीने जर काही कामं राहतील भविष्यामध्ये तर ती माझ्या निदर्शनास आणून द्या. लेखी स्वरूपात ते आपल्या कार्यालयामध्ये त्या कामांची नोंद करा आणि मग नाही झालं तर तुम्ही काम ताण धरू शकता. पण त्याआधी जर कामं माझ्यापर्यंत पोहोचली नाही तर मी नाही ती करू शकत. मग त्यामुळे तुम्ही माझ्यापर्यंत कामं पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या विश्वासाला नक्कीच त्या ठिकाणी सामोरे जाण्याचा 100% उतरण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणालात की लोक सांगतील प्रियंकाताईने काय काम केलं. जर 5 वर्षानंतर लोकांनी तुम्हाला विचारलं की प्रियंकाताई काय काम केलं, प्रियंकाताईंचं काय उत्तर असेल? तसं पाहायला गेलं ना ताई, तर खरं सांगू असं मला खात्री आहे ह्या गोष्टीची, की 5 वर्षानंतर हा प्रश्नाचं उत्तर मला द्यावं लागणार नाही, की ताई तुम्ही काम काय केलं. पण तरीही जरी मला आज द्यायची वेळ आली ना, तर मी जर आपलं ध्येय स्पष्ट असतं ना ताई आणि प्रयत्नही स्पष्ट असतात, जेव्हा तयारी असते प्रयत्न करण्याची. मी पुन्हाही म्हणते, की आज राजकारणाकडे आम्ही पक्ष राजकारण ह्या दृष्टिकोनातनं पाहतच नाही आहोत. आज जेव्हा प्रचार करत होते तेव्हा ही यंत्रणा मला खरंच माहित नव्हती. आज राजकारण काय असतं, निवडणुका काय असतात, लोकांचं काय म्हणणं असतं हे मला अजिबात माहित नव्हतं. पण आज पुरेपूर त्याचा अभ्यास केल्यानंतर आणि अजूनही अभ्यास करते, की आज पंचायत समितीची काय कामं आहेत. शासन आपलं खूप तत्पर आहे. शासनाच्या योजना खूप छान आहेत. ते आपल्या लोकांपर्यंत फक्त पोहोचत नाही, हाच थोडासा आपला एक म्हणतो ना, एक विकासाचं व्हायचं असेल तर विकासाची जी कामं आहेत, जे शासनाने दिलेल्या योजना आहेत त्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या म्हणजे आज बऱ्याच शासन स्त्रियांसाठी पण योजना काढतं. आज लाडकी बहीण योजना होती मध्ये, त्यासाठी फायदाच झालेला आहे. अशा बऱ्याच योजना शासनाच्या आल्या की त्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या. त्याचा लाभ आपली लोक कशी घेऊ शकतात तो प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी ज्या कागदपत्रांची पूर्तता नाही ती पूर्तता करून देण्याचा प्रयत्न करायचा. आपोआपच त्यांना शासनाचे लाभ झाले तर त्यांचा शासनावरचा विश्वास आपल्या लोकांचा वाढेल. नक्कीच. आणि असा प्रयत्न आपण केला. आरोग्याचा सुधारण्याचा प्रयत्न केला, गावागावांमध्ये आरोग्याच्या सुविधा आणायचा प्रयत्न केला. वर्षातून एखादं शिबिरं भरवली, 2 वेळा शिबिरं भरवली प्रत्येक गावांमध्ये. त्याचा लोकांना फायदा झाला तर लोकांना नक्कीच आढळणारे बदल आणि बदल झाला तर लोकांचा विश्वासही वाटणार आहे आपल्यावरचा, की हा बाबा आपण. आणि आज आता आपल्या गावातील बरेच लोक शहरात जायला घाबरतात. आज त्या ठिकाणी कुठल्या तरी इंटरव्ह्यूला जायला घाबरतात. एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तरी डॉक्टरशी बोलायला घाबरतात. त्या ठिकाणी त्या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच ज्या लोकांना धावपळ करावी लागते ती थोडीशी कमी होईल. लोकांना आपल्या प्रयत्न होत आहेत त्याला आणखी आपण प्रयत्न करू. मग त्या प्रयत्नांमुळे बरेच गावामध्ये बदल होतील. नक्कीच. म्हणजे हे उत्तर असेल लोकांकडून तुम्हाला भेटलेलं. हो. तर ही होती पंचायत समिती सदस्या प्रियंका वाघ यांची स्पष्ट भूमिका. आश्वासन नाही तर कामाचा रोडमॅप. आता पुढील 5 वर्षात
हा रोडमॅप किती प्रत्यक्षात उतरतो हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार. पुन्हा भेटूयात रोडमॅप विकासाच्या नवीन भागात.